तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ विराज कसा बसलाय ओट्याव आणि कल्याणी झाली शाळेत. तर कल्याणीला जायचंय आष्टीला शाळेत आणि दिदी चालली शाळेत. दिदी शाळेत चालली मग शाळेचे कपडे नाही घालून चालली असं. कल्याणी चालली शाळेत. तुला जायची का शाळेत? हा नाही भेटला चला असतील माझ्याकडे शाळेत. तर आता कसं आहे की भरपूर दिवस झालं की विराज म्हणजे जवळपास बघा 1.5 महिना झालाय माझ्यापाशी. तर पहिलं काय व्हायचं माहिती का, दीपाली शिवाय विराज राहत नव्हता. जर पाणी जरी प्यायचं असलं तरी तो म्हणायचा मम्मीच्या हाताने पाणी प्यायचं, आणि काही खायला जरी द्यायचं असलं तर ते म्हणजे मम्मीच्याच हाताने खायचे, मम्मीच्याच हाताने कपडे घालायचे, इतका तरा करीत होता. आणि आता बघा 1.5 महिना झाले माझ्यापाशीचे, म्हणजे इथं आहेत आई वडील, त्यांच्यापाशी भाऊ वहिनी दिदी, तर त्यांच्यामुळे तो राहतो इथं. पण पहिलं राहत नसायचं मम्मीशिवाय. तर मला असं वाटलं होतं की अगोदर पहिल्यांदी डिलिव्हरीच्या व्हायच्या अगोदर की आलं डिलिव्हरी झाल्यावर कसं होईल, विराज आपल्यापाशी राहील का नाही राहील, आणि तिकडे जर राहायचं म्हणलं तर किती अडवून करीन, आणि सिजर होणार हे पहिलं माहिती होतं, पहिले सिजर झालं म्हणून. आणि आत्ता बी सिजर म्हणजे तुम्हाला सांगतो 1 महिना बरोबर 15 तारखेला डिलिव्हरी झाली तिने, ही 15 तारीख, म्हणजे 1 महिना झालं की जवळपास टाके आत्ताशी बरे झालेत. म्हणजे 1 महिना काही काम नाही करता आलं. म्हणजे काम तर काहीच करता नाही आलं, पण स्वतः उठता सुद्धा येत नव्हतं दीपालीला. आणि त्याच्यानंतर हे विराजचं इतकं अडवून करतो विराज की तुम्हाला तर माहिती किती अडवून करतो, व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर मला कसं व्हायचं, कसं होणार आहे. पण काळजी असती देवालाच म्हणायचं थोडक्यात, की तो तिथं राहत नव्हता. मला बी वाटलं की कधीच राहू शकत नाही मायापाशी, मम्मीला सोडून तो त्याच्या कधीच राहू शकत नाही, पण तो राहिला इथं. तर खरंच एकदम काहीतरी म्हणायचं. आपल्याला आजवर मला कसं वाटत होतं आणि नंतर झालं कसं, जे आपण ठरवतो ते तसं होत नाही, त्याच्या विरोधातच घडतं. म्हणजे मला वाटलं विराज तिकडे राहिल्यावर भरपूर हाल होईल दीपालीची, आणि कसं आपलं होणार आणि काय करणार आपण, आणि त्याला करमत बी नाही. आणि डिलिव्हरी वगैरे झाली तर नंतर त्यांनी 5-6 दिवसात किंवा 1 आठवड्यातच नाही म्हणा चल मम्मी घरीच चल, तो हाताला धरून उडीतो असं. पण काय योग झाले काय की तो नाही म्हणला मम्मीला राहून दे. आता जर म्हणलं ना मम्मीला कधी आणायचं तरी काहीच नाही म्हणतो दीदी मोठी झाली आपल्याला आणायचं. म्हणजे कसं काय असं चेंज होऊ शकतं. तर खरंच म्हणजे वाटलं नव्हतं का असं की विराज असं म्हणेन. आता मी विचारलं ना, आता दुकानात असतो तो, त्याला विचारलं ना बाबा मम्मीला आपल्याला आता आणू, बऱ्याच दिवस झाले, आता 2-1 महिने झाले मम्मी गेलेली, आता घेऊन येऊ, आपल्याला करमत नाही असं तसं. तर तो काहीच म्हणत नाही, हा विषय सुद्धा घेत नाही मम्मीला आणायचं. फक्त मग तो कधी आणायचं तर दीदी मोठी झाल्यावर मग आणायचं. तर मला तर अगोदर काळजी पडली होती की बाबा सिजर झाल्यावर विराजचं आणि त्यांचं दवाखान्यात कसं व्हायचं सगळ्यांचं. पण विषय कसं आहे, कसं काय ऑटोमॅटिक काय घडत आहे त्याच्याबद्दल काय हीच नाही म्हणायचं. तर चला विराजची चालली पलीकडे मस्ती. काय रील स्टार थोडं दाखवतो रील स्टार. तर काय नाही, दुकानाला गिरायक आलतं, थोडे आपले त्यांचे व्हिडिओ असतात इंस्टाला, तेव्हा रील स्टार म्हणलं आपलं गिरायक, चला दिलं, गेले ते गिरायक. तर सकाळ सकाळ असं वातावरण झालंय. तर 8 वाजताच असं वातावरण झालंय. 8 वाजलेत. 8 वाजले तिथे कितला तुमची गाडी कितला येते? 7:30ला. 7:30ला. तर 7:30ला नाही का? हा टाकला गेला का चाललाय हिरो टाकला. तर कल्याणीची गाडी येते 7:30ला ना. पण टाइम नाही झाला वाटतं, मी काय लक्षच नाही किती वाजल्या कळानच. पण आता दुकान उघडलंय, बराच वेळ झाले, त्याच्यामुळे वाटलं आता पुढे कल्याणीची. आता कल्याणी पहिले इथंच शाळेत होती, आता आष्टीला जायला लागली. पुढे समोर गाडी येते आणि गाडीत बसून आष्टीला. हा आष्टीला बी माझ्या दुकानाजवळच शाळा आहे. आणि इथून आता ती जाणार आहे 7:30ला येते. म्हणजे आता किती वाजले असेल, 7 वाजले असतील का काय माहिती किती वाजल्यात काय की. पण आता कल्याणी जाणार आहे समोर, मग तिथं बस येते, बसनी जाणार आहे कल्याणी. आणि तू जा ना आता, कोणाची वाट बघती? हे पार्थ आहे ना असं पार्थ आल्यामुळे तेवढं सोबत होतं तिथं, एकटीच थांबण्यापेक्षा. नाही समोर त्या तिथं गाडी येते, तुम्हाला समोरून मी दाखवतो. मी त्या तिथं समोर गाडी येते, 2 गाड्या. हा आपल्या रोडला डांबरीला ना, तिथं माणसं उभा राहिले, तिथं गाडी येते. आणि मग तिथं असा आडवा रोड आहे,
इकडं आष्टीकडे जाती, मग गाडी बी जाती बस, तर त्याच्यामुळं मग तिथं कल्याणी जाती. पण आता तिथं कोणीच उभा नाही, मग ती एकटी जात नाही. तर कोणतरी जोडीदार येतं शाळेतले, अजून पोरं येतात. मग आल्याच्या नंतर अरे 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 मामा, अरे मामा मामा. हा, तर तुझा मित्र टाकला आष्टीला शाळेत. विराज म्हणजे तुझ्या बरोबरचा मित्र जातोय शाळेत आष्टीला. तुला जायचं का आष्टीला? नाही मम्मी मम्मी आल्यावर जाशील का? आता मम्मी नाही तोवर जाऊन दे. पण मग मम्मी एकदा आली ना इथं, मग तू आष्टीला जा. बरं त्यातलं नको दाखवू, मला एक सांग. कल्याणी ह्याला शाळेत टाकायची ना आष्टीला? अयो बेंडीस पट्टी काय कशाला लागते ती? कशाला लागते? वाघ आहे ती, वाघ, बिबट्या वाघ आहे ती. तर तुला ऐक ना, ते लावायचं असतं लागल्यावर. ठेव खाली, खाली ठेव. बरं ऐक ना, तू शाळेत जायची का? शाळेत जायचं तुला? तुझा मित्र आहे ना, म्हणजे दोस्त तो आपला, काय मित्रच ना? हा, मित्र गेलाय शाळेत आष्टीला. तुला जायची का आष्टीला? विराज काय नाव आहे? मोठा झाला जायचं तुला शाळेत? त्याच नाव काय आहे मित्राचं गावातल्या? श्लोक गेला शाळेत आष्टीला. तुला जायचं? रोज गाडीत रडतो काऊन? काय वेळ घरी जायचं. यायला मग घेऊ आपला विराज आणि ती दोघं जर शाळेत संकट टाकले असते तर मग रडला नसता ना तू. मोठा झाला रडत नाही ना? पण ह्याला शाळेत माझ्या टाकलं ना, तो माझ्याच वर्गात येऊन बसून जाणारच नाही. मग कसं करायचं? त्याला दुसऱ्या गाडीत दुसऱ्या वर्गाला दुसऱ्या शाळेत. पप्पा आलाय, जा आता तू शाळेत जा. तू टोपरी सकाळ चला उरका. आंघोळ वगैरे झाली माझी, दुकानात आहे. पुढं जायची होय तुला? जा जा, तिकून सोडतो जा. तर कल्याणी आणि विराज दोघं बी गेलेत. आता विराज येईन माघारी, पण कल्याणी आणि विराज त्या गाडीपाशी बघा, कल्याणी आणि विराज थांबलेत. आता गाडी येईन, गाडीत बसून ते आष्टीला गेले की विराज येतो माघारी. तर सकाळ बघा जवळपास 7:30 वाजताच किती मस्त असं वातावरण झालंय. वर आबाळ आले आणि पाऊस पडल्यावर कसं हिरवंगार वातावरण मस्त वाटतंय. पुढं पाणी वगैरे. आणि उन्हाळ्यात किती भयंकर परिस्थिती असती की काय दाखवा उन्हाळ्यात ते पण लक्षात येत नाही. आणि आता रोड सगळा एकदम वाहतोय. चला चालले लोक हात वगैरे करीत. सकाळ काम धंदे चालू आहेत सगळ्यांची. दुधाला त्याला चालू आहे. सकाळ लोकांचे कामं चालू होते. आणि सकाळ शाळा वगैरे रोड वाहतो तो. आपलं दुकान इकडं पुढं जातो रोड. पुढं शाळा आहे आमच्या गावची. आणि गाव तर खरं इकून असं इकडल्या साईडला गेल्यावरच गावी, पण गावातून इकडं वस्तीवर पोरं शाळेत येतात कारण शाळा वस्ती. चला आत्ता वाजल्यात 9:30. आता दुकान बंद करायचा टाइम झाला. आता गिऱ्हाईक बी थोडं कमी झालंय. आणि काही आज म्हणजे कसं की शाळा वगैरे चालू झाल्यात, त्याच्यामुळे थोडंसं गिऱ्हाईक होतं. पण एवढं बी काही नाही. पण आज पहिला दिवस वाटतंय. 1-2 दिवसांनी गिऱ्हाईक पण म्हणजे शाळेतलं चालू होईल तर 10 वाजता मला हिथंच, कारण 10 वाजेपर्यंत पोरं शाळेत येतात. तर आजचा म्हणजे कसं आहे, आज तर ठीक आहे पहिल्या दिवशी म्हणून काय अडचण नाही. आता दुकान बंद करायचं, जायचं आष्टीला.